नमस्कार मित्रांनो, स्वागत तुमचे नवीन एका व्हिडिओमध्ये आपल्या ऑनलाईन सेंटर यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरतीचे ऑनलाईन फॉर्म भरणे सुरू झालेले असून ऑनलाईन फॉर्म कसे भरावे याची ए टू झेड माहिती या व्हिडिओमध्ये पाहूया. हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिल्यास दुसऱ्या कुठल्या व्हिडिओ पाहण्याची तुम्हाला गरज या ठिकाणी पडणार नाही. त्यासाठी व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहायचा आहे. आणि चॅनलवर जर का नवीन आले असाल तर अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. मित्रांनो, या ठिकाणी पाहताय की तुम्ही ऑनलाईन अर्ज करण्याची सुरुवात झालेली असून 29/10ला या ठिकाणी अर्ज भरणे सुरू झालेले असून त्यानंतर याची लास्ट तारीख आहे 30/11/2025 रात्री 12 वाजेपर्यंत तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता 30 तारखेपर्यंत. आणि जर का तुम्हाला जागेसंबंधित डिटेल पाहायची असेल तर त्याचा व्हिडिओ या व्हिडिओच्या डिस्कशनमध्ये दिलेला आहे किंवा आपल्या टेलिग्राम चॅनल उपलब्ध आहे. टेलिग्रामची लिंक या व्हिडिओच्या डिस्कशनमध्ये दिली आहे. तिथून जाऊन तुम्ही क्लिक केल्यावर डायरेक्ट तुम्ही या गोष्टी तुम्हाला या ठिकाणी उपलब्ध होतील. आजच्या व्हिडिओमध्ये आपण फक्त ऑनलाईन फॉर्म कसे भरावे हे पाहणार असून कारण की व्हिडिओ खूप मोठा होणार आहे, त्यासाठी फक्त ऑनलाईन फॉर्म कसे भरावे हे तुम्हाला या ठिकाणी मी सांगणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहायचा आहे. सो मित्रांनो, तुम्ही या ठिकाणी पाहता की हे पोलीस महाराष्ट्र यांचे रिक्रुटमेंट पोर्टल आहे. याची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्कशनमध्ये आहे. या ठिकाणी आल्यावर तुम्हाला सर्वप्रथम एक नोंदणी करून घ्यायची असते. या ठिकाणी पाहताय की नवीन नोंदणी करा आपले खाते नसल्यास, अशा प्रकारे एक ऑप्शन दिलेलं असून या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे. मित्रांनो, या ठिकाणी एक ध्यानात ठेवायचं म्हटलं म्हणजे की तुमच्याकडे आधार कार्ड नंबर असणे आवश्यक आहे आणि आधार कार्डला मोबाईल नंबर असेल तरच या ठिकाणी तुम्ही अप्लाय करू शकता. अदरवाईज तुम्ही अप्लाय करू शकत नाही. कारण की या ठिकाणी पहिली स्टेप ही आधार स्टेपची असून आधारला मोबाईल नंबर लिंक नसेल तर तुम्ही एखाद्या जवळच्या सेतू केंद्रावर जाऊन किंवा आधार सेंटरवर जाऊन तुमचा मोबाईल नंबर तुम्ही अपडेट करू शकता. तर मित्रांनो, तुम्हाला या ठिकाणी क्लिक केल्यावर या ठिकाणी सर्वच तुम्हाला प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहेत. कारण की तुम्ही या ठिकाणी पाहता की बरेच ऑप्शन दिलेले आहेत. फॉर एक्झाम्पल, तुम्हाला जर का काही अडचण असेल तर या ठिकाणी मदत कक्ष किंवा हेल्पलाईन म्हणून या ठिकाणी एक ऑप्शन दिलेला आहे. या ठिकाणी तुम्ही क्लिक करून या ठिकाणी जीमेल ID आहे, मोबाईल नंबर आहे, तुम्ही पाहू शकता. फॉर एक्झाम्पल, या ठिकाणी क्लिक केल्यावर या ठिकाणी पाहता की तुम्ही मोबाईल नंबर आहे, याच्यावर तुम्ही कॉल करून तुमची तक्रार वगैरे नोंदवू शकता. त्याचप्रमाणे सूचना वगैरे या ठिकाणी पाहता की सूचना तुम्ही वाचून घ्यायच्या आहेत. या ठिकाणी महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला PDF पाहूनच या ठिकाणी अप्लाय करायचं आहे. कारण की तुमच्या कास्टमध्ये किती जागा आहेत हे तुम्हाला चेक करून या ठिकाणी सर्व गोष्टी तुम्हाला पद्धतशीरपणे पाहायच्या आहे. आणि कास्ट वाईजसुद्धा मी एक व्हिडिओ बनवलेला आहे, ते तुम्ही पाहू शकता. कास्ट वाईज तुम्हाला जागा असतील तेव्हाच या ठिकाणी तुम्हाला अप्लाय करायचं आहे. तर या ठिकाणी तुम्हाला पुन्हा मुखपोस्टाला आपण क्लिक करूया. आता या ठिकाणी फॉर्म भरण्यापूर्वी या ठिकाणी तुमच्याकडे एक ईमेल ID असणे आवश्यक आहे आणि तो ईमेल ID चालू असावा, तुमच्या फोनमध्ये ॲक्टिव्ह असावा. कारण की त्यावर एक लिंक येणार आहे व्हेरीफाय करण्यासाठी. त्यानंतर तो ईमेल ID तुम्ही सांभाळून ठेवायचा आहे. भविष्यासाठी तुम्हाला बदलायचा वगैरे नाही आहे, मोबाईल नंबर चेंज करायचा नाही आहे, अशा प्रकारे या ठिकाणी सूचना दिलेली आहे. तर या ठिकाणी तुम्हाला फॉर्म भरण्यासाठी सर्वप्रथम आधार कार्ड नंबर यूज करायचा आहे. तर या ठिकाणी पाहता की तुम्ही आधार कार्ड नंबर टाकायचा आहे. त्यानंतर जनरेट OTP ऑप्शनला क्लिक करायचं आहे. सो मित्रांनो, मी सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी आधार कार्ड नंबर यूज केला असून आणि जनरेट OTP ऑप्शनला क्लिक केल्यावर अशा प्रकारे OTP सक्सेसफुलचा एक मेसेज येणार आहे. या ठिकाणी तुम्हाला ओके करायचं आहे आणि या ठिकाणी तुमच्या मोबाईलला जो नंबर लिंक असेल त्याच्यावर एक OTP आले असेल, तुम्हाला व्हेरीफाय OTP ऑप्शनला क्लिक करायचं आहे OTP टाकून. मित्रांनो, या ठिकाणी OTP आला असून OTP व्हेरीफाय या ऑप्शनला क्लिक करूया. या ठिकाणी क्लिक केल्यावर OTP व्हेरीफाय सक्सेसफुलचा या ठिकाणी मेसेज आलेला आहे. पुन्हा या ठिकाणी तुम्हाला ओके करायचं आहे. आता या ठिकाणी पाहताय की जेवढी तुम्ही आपल्या आधार कार्डनुसार या ठिकाणी डिटेल उचलल्या जाणार आहे. फॉर एक्झाम्पल, आपले नाव, त्याचप्रमाणे जेंडर आणि स्टेट आणि डेट ऑफ बर्थ, अशा प्रकारे या ठिकाणी 4-5 गोष्टी तुमच्यासमोर शो होतील आधार कार्डनुसार. आता या ठिकाणी तुम्हाला खाली पुन्हा स्क्रॉल डाऊन करायचं आहे. त्यानंतर खाली स्क्रॉल डाऊन केल्यावर या ठिकाणी तुमचा टाकायचा आहे सर्वप्रथम ईमेल ID यूज करायचा आहे आणि हाच तुमचा ईमेल ID युजरनेम म्हणून तुम्हाला वापरावा लागेल. म्हणून यासाठी तुमचा ईमेल ID व्हॅलिड असणे आवश्यक आहे आणि तो तुम्हाला ध्यानात ठेवणे आवश्यक आहे. त्यानंतर तुम्हाला खाली इकडे ईमेल ID यूज केल्यावर त्यानंतर तुम्हाला एक पासवर्ड बनवून घ्यायचा असतो. पासवर्ड तुम्हाला 2 वेळास टाकायचा आहे, पहिले आणि कन्फर्म.
पासवर्ड असा बनवायचा, फॉर एक्झाम्पल pass@1234 त्यामध्ये काही कॅपिटल, काही स्मॉल, @123 अशा प्रकारे एक पासवर्ड तुम्हाला बनवून घ्यायचा आहे. त्यानंतर खाली मोबाईल नंबर, मोबाईल क्रमांक टाकायचा आहे. ह्या दोन्ही गोष्टी तुम्हाला फिलअप केल्यावर खाली तुम्हाला खालच्या कॉलममध्ये तुम्हाला पूर्ण नाव टाकायचं आहे इंग्रजीमध्ये. जसे तुमच्या आधार कार्डवर ज्याप्रमाणे नाव आहे त्याचप्रमाणे या ठिकाणी तुम्हाला इंग्रजीमध्ये नाव टाकायचं आहे. त्यानंतर खाली पूर्ण नाव देवनागरीमध्ये म्हणजे मराठीमध्ये तुम्हाला या ठिकाणी नाव टाकायचं आहे. ज्याप्रमाणे तुमच्या आधार कार्डवर नाव असेल त्याचप्रमाणे या ठिकाणी तुम्हाला नाव टाकायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला जेंडर सिलेक्ट करायचं आहे, मेल, फिमेल. तर या ठिकाणी मी एक फिमेल या कॅन्डिडेटचा फॉर्म भरत असून मी या ठिकाणी फिमेल हे ऑप्शन चूज करणार आहे. तुम्ही तुमच्या सोयीनुसार या ठिकाणी तुम्हाला जेंडर चूज करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला आय ॲग्री ऑप्शनला क्लिक करून या ठिकाणी कॅप्चर टाकून तुम्हाला रजिस्टर या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. या ठिकाणी माहिती पद्धतशीरपणे भरणे आवश्यक आहे, कारण की हे रजिस्ट्रेशनचं पेज आहे. यामध्ये काही चूक झाली तर तुम्ही या ठिकाणी डबल करेक्शन करू शकणार नाही. सो बी केअरफुली फिल अप द डिटेल. मित्रांनो, रजिस्ट्रेशन ऑप्शनला क्लिक केल्यावर या ठिकाणी तुमच्यासमोर असा एक पॉपअप येणार आहे. तुम्ही प्लीज चेक युअर ईमेल अँड व्हेरिफिकेशन लिंक. प्लीज चेक स्पॅम फोल्डर ॲज मेल्स फ्रॉम महाराष्ट्र स्टेट पोलीस रिक्रुटमेंट मे बी डिलिवर्ड ॲज स्पॅम. तुम्ही जो ईमेल आय डी यूज केला आहे त्याच्यावर एक मेल आलेला आहे. तो मेल तुम्हाला या ठिकाणी व्हेरिफिकेशन करून घ्यायचा आहे. जर का ईमेल आय डीमध्ये म्हणजे जर का तुम्ही ईमेल आय डी ओपन केल्यावर तुम्हाला जर का ईमेल आय डी दिसत नसेल तर तुम्ही स्पॅम फोल्डरमध्ये जाऊन सुद्धा तो चेक करू शकता. सो मी तुम्हाला या ठिकाणी ओके केल्यावर तुम्ही ॲटोमॅटिकली रिडायरेक्ट आपल्या होम पेजवर येणार आहात. त्यानंतर तुम्ही या ठिकाणी पाहता की मी सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी जीमेल आलेला असून या ठिकाणी तुम्हाला ओके करायचं आहे. या ठिकाणी ओके केल्यावर या ठिकाणी एक व्हेरिफिकेशन त्यांनी लिंक सेंड केलेली आहे. या ठिकाणी तुम्हाला फक्त क्लिक करायचं आहे व्हेरीफाय करण्यासाठी. या ठिकाणी क्लिक करायचं आहे तुम्हाला. या ठिकाणी क्लिक केल्यावर अशा प्रकारे तुमचे जो रजिस्ट्रेशनचं ऑप्शन असेल ते या ठिकाणी लॉकचे अनलॉक होणार आहे. म्हणजे तुमचा रजिस्ट्रेशन व्हेरीफाय झालेलं आहे. या ठिकाणी तुम्हाला ओके करायचं आहे. या ठिकाणी ओके केल्यावर डायरेक्ट तुम्ही आपल्या या होम पेजवर पुन्हा येणार आहात. सो मित्रांनो, अशा प्रकारे तुम्हाला होम पेजवर तुम्ही आता या ठिकाणी लॉग इन करण्यासाठी तुम्हाला युजर नेम म्हणून तुमचा जीमेल आय डी टाकायचा आहे आणि जो तुम्ही पासवर्ड बनवला असेल रजिस्ट्रेशन करताना तो या ठिकाणी पासवर्ड तुम्हाला यूज करायचा आहे. त्यानंतर या ठिकाणी कॅप्चर टाकून लॉग इन या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. सो मित्रांनो, मी सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी जीमेल आय डी म्हणजे युजर आय डी आणि पासवर्ड टाकून या ठिकाणी लॉग इन केल्यावर अशा प्रकारे तुमच्यासमोर एक डॅशबोर्ड ओपन झालेला आहे. या ठिकाणी आपली आधारची डिटेल तुम्हाला दिसणार आहे. फॉर एक्झाम्पल फोटो, नाव, मोबाईल नंबर, जेंडर, त्याचप्रमाणे डेट ऑफ बर्थ. त्यानंतर तुम्हाला समोरची प्रोसेस करण्यासाठी म्हणजे फॉर्म भरण्यासाठी या ठिकाणी तुम्हाला अर्ज आणि छायाचित्र स्वाक्षरी अपलोड करा या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. अर्ज आणि छायाचित्र या ठिकाणी क्लिक केल्यावर तुमच्यासमोर 2 ऑप्शन येतील. एक येतील पदासाठी अर्ज करा, दुसरा आहे छायाचित्र आणि स्वाक्षरी अपलोड करा. तर तुम्हाला सर्वप्रथम पदासाठी अर्ज करा या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. या ठिकाणी क्लिक केल्यावर अर्ज भरण्याचे मुख्य 3 स्टेप आहेत. एक आहे आवेदन अर्ज, दुसरा आहे प्रतिमा अपलोड करा म्हणजे फोटो आणि सही, त्यानंतर शुल्क भरा म्हणजे पेमेंट्स वगैरे. या ठिकाणी आवेदन अर्ज करा या ऑप्शनला तुम्हाला क्लिक करायचं आहे म्हणजे ऑटोमॅटिक क्लिक झालेलंच आहे. त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला आवेदन अर्जामध्ये 5 स्टेपमध्ये फॉर्म तुम्हाला कंप्लीट करायचा आहे. एक आहे वैयक्तिक तपशील, त्यानंतर आरक्षण तपशील, त्यानंतर संपर्क म्हणजे ॲड्रेस वगैरे, त्यानंतर इतर तपशील म्हणजे आरक्षणाचा येस नो तुम्हाला या ठिकाणी करायचं आहे. त्यानंतर शैक्षणिक तपशील. अशा प्रकारे तुम्हाला आवेदन अर्जामध्ये या 5 स्टेप कंप्लीट करायचं आहे. या ठिकाणी आपली आधार कार्डनुसार माहिती उचललेली असेल ती तुम्हाला त्या ठिकाणी तुम्हाला काहीही करायचं नाही. त्यानंतर एक महत्त्वाची टिप्स म्हणजे तुम्ही या ठिकाणी पाहताय की कृपया माहिती पुन्हा तपासून घ्या. एकदा जतन केलेली माहिती तुम्ही पुन्हा संपादन करू शकत नाही. म्हणजे या ठिकाणी सांगायचा उद्देश असा की तुम्हाला पद्धतशीरपणे या ठिकाणी माहिती भरायची आहे. जर का तुम्ही एकदा माहिती भरल्यावर आणि सबमिट केल्यावर ते तुम्हाला एडिट करता येणार नाही. म्हणून पहिलेच तुम्हाला या ठिकाणी माहिती पद्धतशीरपणे भरायची आहे. आता या ठिकाणी तुम्हाला खाली स्क्रॉल डाऊन केल्यावर आता या ठिकाणी जे महत्त्वाचं आहे ते भरायचं आहे. फॉर एक्झाम्पल स्वतःचे म्हणजे अर्जदाराचे वडिलाचे नाव व आईचे नाव मराठीतून भरणे अनिवार्य आहे. अशा प्रकारे नोट दिलेली असून तुम्हाला सर्वप्रथम स्वतःचे नाव या ठिकाणी इंग्रजीमध्ये दिलेलं आहे तर इंग्रजीमध्ये तुम्हाला टाकायचं आहे.
त्यानंतर इकडे पतीचे किंवा वडिलाचे नाव, जर का तुमचं लग्न वगैरे झाले असेल तुम्ही पतीचे नाव टाकू शकता किंवा वडिलाचे नावसुद्धा टाकू शकता. त्यानंतर इंग्रजीमध्येच. त्यानंतर दुसरा ऑप्शन आहे आडनाव, ते पण सुद्धा इंग्रजीमध्ये टाकायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी आईचे नाव तुम्हाला टाकायचे आहे, इंग्रजीमध्ये आईचे नाव टाकायचे आहे. त्यानंतर खाली पुन्हा तुम्हाला पाहता की तुम्ही स्वतःचे नाव देवनागरी, म्हणजे या ठिकाणी आता तुम्हाला मराठीमध्ये ही माहिती भरायची वदरची जी माहिती भरली नाव वगैरे, ते सुद्धा या ठिकाणी मराठीमध्ये सुद्धा तुम्हाला नाव टाकायचं आहे. स्वतःचे नाव, वडिलाचे किंवा पतीचे नाव, आडनाव, त्यानंतर आईचे नाव, अशा प्रकारे तुम्हाला मराठीमध्ये तुम्हाला नाव टाईप करायचं आहे. त्यानंतर खाली स्क्रॉल डाऊन केल्यावर तुम्हाला या ठिकाणी पाहता की एक पदाचा ऑप्शन दिला आहे. या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि ज्याही पदासाठी तुम्हाला अर्ज करायचा आहे ते तुम्हाला या ठिकाणी पद चूज करायचं आहे. फॉर एक्झाम्पल या ठिकाणी पोलीस कॉन्स्टेबलचं एक ऑप्शन आहे. दुसरा आहे पोलीस कॉन्स्टेबल ड्रायव्हर, त्यानंतर SRPF, त्यानंतर बँड्समन आणि कॉन्स्टेबल. मित्रांनो, तुम्हाला या ठिकाणी PDF पाहून अप्लाय करायचं आहे, कारण की तुमच्या कास्टमध्ये जागासुद्धा असणे आवश्यक आहे आणि किती आहेत याच्यावरसुद्धा तुम्हाला ध्यान ठेवून या ठिकाणी तुम्हाला अप्लाय करायचं आहे किंवा पोस्ट निवडायची आहे. तुम्ही या ठिकाणी कॉन्स्टेबलचा फॉर्म भरत असून तर मी या ठिकाणी पोलीस कॉन्स्टेबल हे ऑप्शन निवडणार आहे. या ठिकाणी पोलीस कॉन्स्टेबल हे ऑप्शन निवडल्यावर त्यानंतर पद निवडल्यावर तुम्हाला इकडे घटकमध्ये तुम्हाला कुठल्या जिल्ह्यामध्ये अप्लाय करायचा आहे तो जिल्हा या ठिकाणी तुम्हाला निवडायचा आहे. मी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला कास्ट वाईज जागा आहेत का हे तुम्हाला चेक करून घ्यायचं आहे, तेव्हाच या ठिकाणी तुम्हाला अप्लाय करायचं आहे. या ठिकाणी मी एक जिल्हा निवडतो. त्यानंतर हे पूर्ण माहिती भरल्यावर पुढील पृष्ठ या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. पुढील पृष्ठ या ऑप्शनला क्लिक करण्यापूर्वी तुम्ही जे नाव टाकलेलं आहे स्पेलिंग ते तुम्हाला चेक करून घ्यायचं आहे. मराठीमध्ये बरोबर नाव टाकलं ते चेक करून घ्यायचं आहे, तेव्हाच तुम्हाला या ठिकाणी पुढील पृष्ठ या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. तर मी वदरची माहिती भरली पूर्ण बरोबर असून आता पुढील पृष्ठ या ऑप्शनला क्लिक करूया किंवा नेक्स्ट या ऑप्शनला क्लिक करूया. मित्रांनो, नेक्स्ट या ऑप्शनला क्लिक केल्यावर मी सांगितल्याप्रमाणे आता या ठिकाणी दुसरी स्टेप आहे आरक्षणाची. या ठिकाणी तुम्हाला प्रत्येक शब्द वाचून तुम्हाला येस नो या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. फॉर एक्झाम्पल पहिलं ऑप्शन पाहताय की तुम्ही नक्षलग्रस्त सवलतीस पात्र आहे का, तर या ठिकाणी तुम्हाला काहीही करायचं नाही, कारण की ते ऑप्शन या ठिकाणी लॉक आहे. त्यानंतर इकडे तुम्ही पाहताय की पात्र गुणवत्ताधारक खेळाडू आहात का, जर का तुम्ही स्पोर्ट वगैरे असेल तुम्ही या ठिकाणी येस करून संबंधित डिटेल तुम्हाला या ठिकाणी फक्त येसच करायचं आहे. नसेल तर या ठिकाणी तुम्हाला नो या ऑप्शनला नोच ठेवायचं आहे. त्यानंतर तुम्ही अंशकालीन आहे का, असेल तर येस, नसेल तर नो. त्यानंतर इकडे प्रकल्पग्रस्त आहे का, असेल तर येस, नसेल तर नो. अशा प्रकारे तुम्हाला ही सर्व माहिती पद्धतशीरपणे वाचून भरायची आहे. यामध्ये काहीही अडचण नाही. जर का तुम्हाला काही अडचण येत असेल तसे कमेंट बॉक्समध्ये कळवा, त्याचा रिप्लाय तुम्हाला अवश्य देण्यात येणार आहे. त्यामुळे तुम्ही होमगार्ड जर का असाल तर या ठिकाणी तुम्हाला होमगार्डला होय करायचं आहे. अशा प्रकारे तुम्हाला येस नो या ऑप्शनला क्लिक केल्यावर समोर तुम्हाला तुमची कास्ट कुठली आहे हे तुम्हाला या ठिकाणी चूज करायची आहे. तर या ठिकाणी सर्वच कास्ट या ठिकाणी अवेलेबल आहेत. ओपनपासून तर SC, ST, OBC, SBC, EWS, NT, DCB, VJ, तुम्हाला तुमची जे कास्ट असेल ते तुम्हाला कास्ट या ठिकाणी तुम्हाला चूज करायचे आहे. मी या ठिकाणी एक कास्ट निवडतो. त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला कास्ट निवडल्यावर खाली स्क्रॉल डाऊन केला कास्ट सर्टिफिकेट नंबर टाकायचा आहे. जावक क्रमांक म्हणजे तुमच्या कास्टवर जो नंबर असेल, फॉर एक्झाम्पल MRC नंबर असेल जुन्या कास्ट सर्टिफिकेटवर, किंवा जर का तुमचं नवीन कास्ट सर्टिफिकेट असेल तर तुम्हाला नवीन कास्टवर आउटवर्ड नंबर असते तो तुम्हाला टाकायचा आहे. त्यानंतर इकडे दिनांक टाकायचे आहे. कास्ट सर्टिफिकेट ज्या दिवशी तुम्ही काढली असेल ते दिनांक तुम्हाला या ठिकाणी टाकायचे आहे. त्यानंतर तुम्हाला शिक्षण या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. शिक्षण या ऑप्शनला क्लिक केल्यावर मी या ठिकाणी पोलीस कॉन्स्टेबल हे पद निवडलेलं असून त्यानुसार या ठिकाणी क्वालिफिकेशन तयार होणार आहे. तर पोलीस कॉन्स्टेबल या पदासाठी 12वी पास असणे आवश्यक आहे, म्हणून या ठिकाणी 12th हे ऑप्शन आलेलं आहे. या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर शिक्षण म्हणजे 12वी ऑप्शनला क्लिक केल्यावर या ठिकाणी तुम्हाला टाकायचं आहे की उत्तीर्ण प्रमाणपत्र क्रमांक, म्हणजे तुमच्या 12वीच्या बोर्ड सर्टिफिकेट या ठिकाणी तुम्हाला यूज करायचं आहे. 12वीच्या बोर्ड सर्टिफिकेट जो नंबर असेल तो या ठिकाणी तुम्हाला नंबर टाकायचा आहे. त्यानंतर तुम्हाला जो नंबर टाकल्यावर
या ठिकाणी तुमचे डेट ऑफ बर्थ तुम्हाला मेन्शन करायचे आहे. डेट ऑफ बर्थ टाकण्यासाठी या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुमची जे डेट ऑफ बर्थ असेल ते तुम्हाला या ठिकाणी फिलअप करायचे आहे. अशा प्रकारे हे पूर्ण डेट ऑफ बर्थ टाकले या ठिकाणी वय तुमचं ऑटोमॅटिकली फिलअप होणार आहे. सो मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही डेट ऑफ बर्थ टाकल्यावर या ठिकाणी वय ऑटोमॅटिक येणार आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे मी संपूर्ण माहिती भरलेली असून माझ्या केसमध्ये या ठिकाणी कुठलंही आरक्षण नाही. फॉर एक्झाम्पल होमगार्ड, अनाथ, पोलीस पाल्य, भूकंपग्रस्त, अंशकालीन या ठिकाणी मी सर्वच या ऑप्शनला नो केलेलं आहे. तुम्हाला जर का यामध्ये काही आरक्षण असेल तर तुम्ही या ठिकाणी येस करू शकता, नो प्रॉब्लेम ॲट ऑल. तर या ठिकाणी तुम्हाला अशी संपूर्ण माहिती भरल्यावर तुम्हाला पुढे जा या ऑप्शनला क्लिक करायचं आहे किंवा नेक्स्ट या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. या ठिकाणी क्लिक केल्यावर आता मी सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी तिसरी स्टेप आहे संपर्क तपशील म्हणजे ॲड्रेसची. या ठिकाणी ॲड्रेस तुम्हाला फिलअप करायचा आहे. तुमच्या गावाचा जो ॲड्रेस असेल पिनकोडसोबत तुम्हाला या ठिकाणी ॲड्रेस फिलअप करायचा आहे. त्यानंतर तुम्ही या ठिकाणी पाहता की जर का तुमचा पत्रव्यवहाराचा पत्ता दुसरा असेल तर या ठिकाणी तुम्हाला तो पत्ता तुम्ही मेन्शन करू शकता किंवा वरचा पत्ता आणि खालचा पत्ता सारखाच असेल तर तुम्हाला या चेकबॉक्सला क्लिक करायचं आहे. म्हणजे वरचा पत्ता आणि खालचा पत्ता माझा सारखाच आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला या ठिकाणी ॲड्रेस फिलअप केल्यावर तुम्हाला नेक्स्ट या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. सो मित्रांनो, या ठिकाणी ॲड्रेस तुम्हाला फिलअप केल्यावर आता समोरची स्टेप आहे इतर तपशील. इतर तपशीलमध्ये तुम्हाला सर्वप्रथम धर्म या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. धर्म या ऑप्शनला क्लिक केल्यावर या ठिकाणी तुमची जो धर्म असेल तो या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे. फॉर एक्झाम्पल हिंदू, बुद्धिस्ट, ख्रिश्चन, जैन, शीख, मुस्लिम इत्यादी या ठिकाणी धर्म दिलेले असून या ठिकाणी मी SC कॅन्डिडेटचा फॉर्म भरत असून या ठिकाणी SCमध्ये मी बुद्धिस्ट हे ऑप्शन निवडतो. तुम्हाला तुमचं जे असेल ते या ठिकाणी तुम्हाला चूज करायचं आहे. त्यानंतर इकडे पोटजातमध्ये SCमध्ये कुठली तुमची कास्ट आहे म्हणजे कुठली जात आहे तिथे तुम्ही जात टाकू शकता. फॉर एक्झाम्पल मी SC कास्ट निवडल्यावर बुद्धिस्ट हे ऑप्शन निवडलेलं आहे आणि बुद्धिस्टमध्ये जात मी टाकलेली आहे महार. तुम्ही कुठलीही जात वगैरे टाकू शकता म्हणजे जे असेल ते. तुम्ही जर का हिंदू वगैरे निवडलं तर हिंदूमध्ये तुम्ही माडी, कुंभी, तेली जे असेल ते तुम्ही टाकू शकता अशा प्रकारे. त्यानंतर या ठिकाणी दुसरं ऑप्शन आहे पोटजात. पोटजात हे मॅन्डेटरी नाही आहे, तुम्ही नाही भरत तरी चालेल. त्यानंतर तुम्हाला खाली स्क्रॉल डाऊन करायचं आहे. खाली स्क्रॉल डाऊन केल्यावर तुम्ही जर का शासकीय, निमशासकीय सेवेमध्ये असाल तर या ठिकाणी तुम्हाला येस करायचं आहे. येस केल्यावर तुम्हाला विचारणार आहे की सेवेमध्ये असल्यास कार्यालयाचे नाव म्हणजे ज्या नोकरीमध्ये तुम्ही असाल ते तुम्हाला कार्यालयाचे नाव या ठिकाणी डिपार्टमेंटचं नाव टाकायचं आहे आणि जिल्हा लिहायचा आहे. कोण्या जिल्ह्यामध्ये तुम्ही जॉबवर आहे किंवा नोकरीवर आहे तर म्हणजे सैन्य दलासंबंधी हे माहिती आहे. तर माझ्या केसमध्ये या ठिकाणी कुठल्याही प्रकारे सैन्य किंवा पोलीस भरती सेवेमध्ये नाही आहे. तर या ठिकाणी तुम्हाला खाली पुन्हा पाहत आहे की दुसरं ऑप्शन आहे महाराष्ट्राचे रहिवासी आहे का. या ठिकाणी तुम्हाला येस या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. येस या ऑप्शनला क्लिक केल्यावर तुमचा जो डोमिसियल नंबर असेल तो नंबर या ठिकाणी तुम्हाला टाकायचा आहे. आता या ठिकाणी डोमिसियल नंबर कोणता तर तुमचा MRC नंबर असतो, दुसरा असतो आउटवर्ड नंबर. जो तुमच्या अधिवासवर किंवा डोमिसियल साईटवर जो नंबर असेल तो या ठिकाणी टाकायचा आहे आणि तुम्ही डोमिसियल किंवा अधिवास साईटवर कधी काढलेले आहे ते तारीख तुम्हाला या ठिकाणी फिलअप करायची आहे. त्यानंतर तुम्हाला पुन्हा खाली स्क्रॉल डाऊन केल्यावर या ठिकाणी पाहता की तुम्ही कर्नाटकचे रहिवासी आहे का. या ठिकाणी जर का तुम्ही असेल तर ते संबंधित डिटेल तुम्हाला भरायची आहे. मी या ठिकाणी नो हे ऑप्शन निवडतो. त्यानंतर समोर तुम्हाला खाली स्क्रॉल डाऊन केल्यावर या ठिकाणी नॉन क्रिमिनलचं ऑप्शन दिलेलं आहे. जर का तुम्ही SC आणि ST व्यतिरिक्त जर का तुम्ही कास्ट निवडली असेल तर तुम्हाला नॉन क्रिमिनलला या ठिकाणी येस करायचं आहे आणि नॉन क्रिमिनल अवेलेबल आहे का या ठिकाणी तुम्हाला नॉन क्रिमिनलची डिटेल तुम्हाला भरायची आहे. फॉर एक्झाम्पल मी सांगितल्याप्रमाणे आउटवर्ड नंबर किंवा MRC नंबर त्यानंतर तुम्ही नॉन क्रिमिनल कधी काढलं हे तुम्हाला पूर्ण पद्धतशीरपणे भरायचे आहे. परंतु जनरली SC आणि STला नॉन क्रिमिनल लागत नाही तर या ठिकाणी मी हे नो हे ऑप्शन निवडतो. त्यानंतर नॉन क्रिमिनलचं ऑप्शन झाल्यावर त्यानंतर दुसरं खाली ऑप्शन आहे की पोलीस शिपाई पदाच्या भरतीसाठी विहित केलेल्या शैक्षणिक शारीरिक अर्हता पूर्ण करीत आहे का. या ठिकाणी तुम्हाला येस या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. त्यानंतर दुसरं ऑप्शन आहे की उमेदवार पोलीस शिपाई पदाच्या भरतीमध्ये सहभागी होण्यासाठी वैद्यकीयदृष्ट्या व शारीरिकदृष्ट्या सक्षम आहे का. या ठिकाणी तुम्हाला पुन्हा हो करायचं आहे. या दोन्ही ऑप्शनवर तुम्हाला होय होय करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला खाली स्क्रॉल डाऊन करायचं आहे.
त्यानंतर खाली ऑप्शन आहे की आपल्याकडे सी या प्रकारातील NCC प्रमाणपत्र आहे का. तुमच्याकडे जर का NCC असेल आणि ते सर्टिफिकेट जर का सी प्रमाणात असेल तेव्हाच तुम्हाला या ठिकाणी यस करायचं आहे. जर का तुम्ही यस केलं तर या ठिकाणी तुम्हाला जो NC सर्टिफिकेटवर जो नंबर असेल तो तुम्हाला टाकायचा आहे आणि तुम्ही ते NC सर्टिफिकेट कधी प्राप्त केलं आहे ते दिनांक या ठिकाणी तुम्हाला चूज करायचा आहे. परंतु माझ्या केसमध्ये NC सर्टिफिकेट नाही आहे. बरेच जणांकडे NC सर्टिफिकेट आहे, परंतु कोणाकडे बी असते, कोणाकडे सी असते, कोणाकडे ए. म्हणजे सांगायचा उद्देश फक्त एवढाच की ज्यांच्याकडे सी सर्टिफिकेट आहे त्यांनीच फक्त या ठिकाणी माहिती भरायची. अदर सर्टिफिकेटवाल्यांनी या ठिकाणी माहिती भरायची नाही आहे. त्यानंतर खालचं दुसरं ऑप्शन आहे की आपल्याकडे ड्रायव्हिंग लायसन आहे का, LMV म्हणजे हलके मोटर वाहन असेल तर तुम्हाला यस करून माहिती वगैरे भरायची काम नाही, फक्त यसच करायचं आहे. परंतु या माझ्या केसमध्ये या ठिकाणी हलके वाहन ड्रायव्हिंग लायसनचे नाही आहे. या ठिकाणी तुम्हाला नो केल्यावर या ठिकाणी एक ऑप्शन किंवा एक मेसेज येणार आहे की आपणाकडे वाहन चालनाचा परवाना नसेल तर तो तुम्हाला 2 वर्षाच्या आतमध्ये सादर करावा लागेल. म्हणजे तुमच्याकडे जर का ड्रायव्हिंग लायसन नसेल तर तुम्हाला नोकरीवर लागल्यावर 2 वर्षाच्या आतमध्ये तुम्हाला ड्रायव्हिंग लायसन काढणे अनिवार्य आहे. त्यानंतर खालीचं ऑप्शन आहे की तुमच्याकडे संगणक म्हणजे MSc वगैरे झालेलं आहे का, असेल तर तुम्हाला यस करायचं आहे आणि नसेल तर तुम्ही नो करू शकता. आणि जर का तुमच्याकडे MSc वगैरे नसेल तर तुम्हाला सेम प्रोसेस आहे की संगणक तुम्हाला MSc येत असल्याचे प्रमाणपत्र नियुक्तीच्या आधी सादर करावे लागेल. म्हणजे आपणास संगणक हाताळणी MSc किंवा तत्सम संगणक प्रमाणपत्र येत असल्याबाबतचे प्रमाणपत्र नियुक्तीच्या आधी सादर करावे. म्हणजे जर का तुमच्याकडे MSc नसेल किंवा कॉम्प्युटरचा एखादा कुठलाही कोर्स नसेल तर या ठिकाणी तुम्ही जर का नो ऑप्शन निवडल्यास तुम्हाला जर का तुमचं सिलेक्शन झालं तर तुम्हाला सिलेक्शन होण्याच्या आधी कॉम्प्युटरचे ज्ञान असणारे सर्टिफिकेट तुम्हाला सादर करावे लागणार आहे. अशा प्रकारे या ठिकाणी मेसेज त्यांनी पाठवलेला आहे किंवा दाखवलेला आहे. म्हणजे तुमच्याकडे MSc असणे अनिवार्य आहे. अशा प्रकारे या ठिकाणी हे मेसेज दिलेला असून तर या ठिकाणी माझ्याकडे MSc हे आहे, त्यामुळे मी हे ऑप्शन येस करणार आहे. त्यानंतर खालचं ऑप्शन आहे की आपण आत्महत्या शेतकऱ्याचे आईवडील पोलीस वडिलांचे पाल्ले आहेत का, तर या ठिकाणी तुम्हाला असेल तर येस, नसेल तर नो. अशा प्रकारे ही पूर्ण माहिती भरल्यावर तुम्हाला पुन्हा पुढील पृष्ठ या ऑप्शनला क्लिक करायचं आहे किंवा नेक्स्ट ऑप्शनला क्लिक करायचं आहे. त्यानंतर नेक्स्ट ऑप्शनला क्लिक केल्यावर आता शेवटचा मुद्दा किंवा शेवटचा तपशील आहे शैक्षणिक तपशील. या ठिकाणी क्लिक केल्यावर तुम्हाला सर्वप्रथम अर्हतामध्ये या ठिकाणी क्लिक करायचं आहे. त्यानंतर 12वी हे ऑप्शन तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर तुमचं 12वीचं कुठलं बोर्ड आहे ते बोर्ड तुम्हाला या ठिकाणी टाकायचं आहे. फॉर एक्झाम्पल महाराष्ट्र स्टेट बोर्ड तुम्ही अशा प्रकारे नाव टाईप करू शकता. त्यानंतर 12वीचे वर्ष किंवा 12वीचे पासिंग उत्तीर्ण या ठिकाणी तुम्हाला पास हे ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे, कारण की या ठिकाणी अपियर चालणार नाही. त्यानंतर या ठिकाणी निकाल तुमचे 12वी तुम्ही कधी पास झाला तर हे ऑप्शन तुम्हाला तारीख या ठिकाणी टाकायची आहे. तारीख तुम्हाला टाकल्यावर या ठिकाणी तुम्हाला टाकायचे आहे 12वीमध्ये प्राप्त गुण आणि एकूण गुण, म्हणजे तुम्हाला 12वीतनी किती गुण मिळाले आणि एकूण म्हणजे कितीपैकी. अशा प्रकारे तुम्हाला हा 12वीचा कॉलम किंवा शैक्षणिक तपशील भरायचा आहे. सो जर तुम्ही सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी पाहता की मी पूर्ण जे माहिती भरली आहे ते तुम्हाला सांगितल्याप्रमाणे भरलेली आहे. या ठिकाणी मंडळाचे नाव टाकले किंवा विद्यापीठाचे नाव महाराष्ट्र स्टेट बोर्ड तुम्ही टाकू शकता. त्यानंतर पास इकडे मी उत्तीर्ण लिहिलेलं आहे पास. त्यानंतर वर्ष टाकलेलं आहे. त्यानंतर प्राप्त गुण किती मिळाले, कितीपैकी. अशा प्रकारे हे शैक्षणिक माहिती तुम्हाला भरायची आहे. त्यानंतर तुम्हाला खाली स्क्रॉल डाऊन केल्यावर आपण पदवीधर म्हणजे ग्रॅज्युएशन आहे का, जर का तुमचं ग्रॅज्युएशन झाले असेल तर तुम्हाला या ठिकाणी येस करायचं आहे. आणि जर का ग्रॅज्युएशन येस केल्यावर तुम्ही कुठल्या फॅकल्टीमध्ये झालेला आहात, म्हणजे BA, BCom, BSc हे तुम्हाला या ठिकाणी चूज करायचं आहे. कारण की तुम्ही येस केल्यावर तुम्ही ग्रॅज्युएशन कोणामध्ये झालेलं आहे ते या ठिकाणी तुम्हाला टाकायचं आहे. या ठिकाणी सर्वच फॅकल्टी उपलब्ध आहेत. जर का तुम्ही ग्रॅज्युएशन झाले असाल तर या ठिकाणी तुम्हाला ग्रॅज्युएशन ते तुम्हाला टाकायचं आहे. परंतु माझ्या केसमध्ये या ठिकाणी ग्रॅज्युएशन मी टाकणार नाही किंवा झालेलं नाही आहे, तर मी या ठिकाणी नो हे ऑप्शन निवडणार आहे. त्यानंतर तुम्हाला ग्रॅज्युएशन हे ऑप्शन ग्रॅज्युएशनची माहिती भरल्यावर म्हणजे यस नो केल्यावर त्यानंतर तुम्ही खालीचं ऑप्शन आहे की तुम्ही आपण पदव्युत्तर म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशन आहे का, पदव्युत्तर पदवी असेल तर यस करून तुम्ही कशामध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन केलं ते तुम्हाला टाकायचं आहे. तर या ठिकाणी मी नो हे ऑप्शन करतो, निवडलेला आहे. त्यानंतर या ठिकाणी शेवटचं ऑप्शन आहे की पोलीस शिपाई पदासाठी पात्र आहात, परंतु अंतिम निवड यादीत
निवड झाली नाही तर महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ यांच्या आस्थापनेवर मुलाखतीत घेऊन करार पद्धतीने काम करण्यास इच्छुक आहेत का? आता या ठिकाणी महत्त्वाचं म्हणजे जे हे शेवटलं ऑप्शन आहे, तुम्ही MSFमध्ये काम करणार आहे का? म्हणजे जर का तुमची निवड झाली असेल आणि तुम्ही जर का वेटिंग लिस्टमध्ये असाल किंवा कोणत्या कारणास्तव तुम्ही वेटिंग लिस्टमध्ये असाल, तर या ठिकाणी तुम्ही MSFमध्ये काम करू इच्छिता का? तर या ठिकाणी तुम्ही येस करू शकता, नो प्रॉब्लेम ॲट ऑल. परंतु नोसुद्धा करू शकता. म्हणजे बुवा मला कुठल्याही संस्थेमध्ये काम करायची इच्छा नाही आहे, तर तुम्ही या ठिकाणी नोसुद्धा करू शकता. परंतु मी MSFमध्ये काम करू इच्छितो, या ठिकाणी येस करणार आहे. तुम्ही नोसुद्धा करू शकता, नो प्रॉब्लेम ॲट ऑल. त्यानंतर तुम्हाला प्रतिज्ञापत्र द्यायचं आहे की या ठिकाणी चेकबॉक्सला क्लिक करायचं आहे आणि चेकबॉक्सला क्लिक केल्यावर जतन करा या ऑप्शनला तुम्हाला क्लिक करायचं आहे. जतन करा या ऑप्शनला क्लिक करण्यापूर्वी तुम्ही पहिला या ठिकाणी ऑप्शन आहे की अर्जाचे पूर्वदृश्य म्हणजे प्रिवाइस या ठिकाणी तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे. अर्जाचे पूर्वदृश्य म्हणजे प्रिवाइस या ठिकाणी जेवढी आता आपण पूर्ण माहिती भरलेली असेल ते आपल्यासमोर शो होणार आहे. यामध्ये तुमचं जर का काही अडचण असेल किंवा काही दुरुस्ती वगैरे करायची असेल तुम्ही सध्याच करू शकता. अदरवाईज एकदा जतन करा या ऑप्शनला क्लिक केल्यावर तुम्हाला या ठिकाणी एडिट किंवा जतन किंवा एडिट करता येणार नाही. म्हणून आताच तुम्हाला या ठिकाणी पद्धतशीरपणे माहिती चेक करून घ्यायची आहे. अदरवाईज तुम्हाला चेक करता येणार नाही. सो मित्रांनो, जी मी माहिती भरलेली या ठिकाणी पद्धतशीर आहे, यामध्ये काहीही अडचण नाही. त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला बंद करा या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. त्यानंतर बंद करा या ऑप्शनला क्लिक केल्यावर आता या ठिकाणी जतन करा या ऑप्शनला क्लिक करूया. जतन या ऑप्शनला क्लिक केल्यावर तुम्हाला पुन्हा एक मेसेज येणार आहे. तुम्हाला या ठिकाणी पुन्हा ओके करायचं आहे. या ठिकाणी ओके केल्यावर तुमचा टोकन नंबर या ठिकाणी जनरेट झालेला आहे. त्याचप्रमाणे तुम्हाला मेसेजसुद्धा या ठिकाणी आलेला असेल. सो मित्रांनो, अशा प्रकारे तुम्हाला या ठिकाणी ओके करायचं आहे. ओके केल्यावर तुम्ही ॲटोमॅटिक आपल्या होम पेजवर एडॅक होणार आहे. या ठिकाणी आपला जे पहिलं होम पेज असेल ते या ठिकाणी आपल्यासमोर शो होणार आहे. आता या ठिकाणी तुम्हाला फोटो आणि सही अपलोड करायची राहिलेली आहे. तर या ठिकाणी तुम्हाला पुन्हा क्लिक करायचं आहे अर्ज करा या ऑप्शनला. आता या ठिकाणी पदासाठी अर्ज करा या ऑप्शनला हे पूर्ण माहिती भरल्यावरच तुम्हाला समोरची फोटो आणि सिग्नेचर अपलोड करता येणार आहे. अदरवाईज या ठिकाणी तुम्हाला अपलोड करता येणार नाही. तर फोटो आणि सही अपलोड करण्यासाठी पुन्हा तुम्हाला या ऑप्शनला क्लिक करायचं आहे, फोटो आणि सहीला. त्यानंतर या ठिकाणी अशा प्रकारे सिग्नेचर आणि फोटोचे पेज या ठिकाणी ओपन होणार आहे. या ठिकाणी तुम्हाला सिग्नेचर आणि फोटो अपलोड करून घ्यायचा आहे. मित्रांनो, फोटो आणि सही तुम्हाला किती KBमध्ये अपलोड करायचे आहे ते या ठिकाणी दिलेलं आहे. फॉर एक्झाम्पल 5 ते 20 KBमध्ये आणि फिक्सरमध्ये दिलेले आहे 256 ते 64मध्ये. यामध्ये जर का तुम्हाला काही अडचण येत असेल फोटो आणि सिग्नेचरमध्ये अपलोड करताना, तसे कमेंट बॉक्समध्ये कळवावे. त्याचा रिप्लाय तुम्हाला अवश्य देण्यात येणार आहे. तर तुम्हाला अपलोड करण्यासाठी चूज फाईल या ऑप्शनला क्लिक करून अपलोड करून घ्यायचे आहेत. सो जर तुम्ही अशा प्रकारे या ठिकाणी फोटो आणि सही अपलोड केलेली असून आता तुम्हाला बॅक या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. मित्रांनो, बॅक या ऑप्शनला क्लिक केल्यावर या ठिकाणी आपले जे अपलोड केलेला फोटो आहे आणि आधार कार्डचा फोटो या ठिकाणी शो होणार आहे. त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला खाली स्क्रॉल डाऊन केल्यावर तुम्ही या ठिकाणी पाहता की ज्या पदासाठी तुम्ही अर्ज केलेला आहे ते पद तुम्हाला या ठिकाणी शो होणार आहे. त्यानंतर आता आपला अर्ज या ठिकाणी पूर्ण झालेला असून आता समोरची स्टेप आहे आपली म्हणजे पेमेंट करायची. ज्यात पण तुम्ही पेमेंट करणार नाही तोपर्यंत या ठिकाणी तुमचं या ठिकाणी फॉर्म सबमिट होणार नाही. तुम्हाला कंप्लीट फॉर्म करण्यासाठी तुम्हाला पे नाऊ या ऑप्शनला क्लिक करायचं आहे पूर्णपणे फॉर्म कंप्लीट करण्यासाठी. तर पे नाऊ या ऑप्शनला क्लिक केल्यावर या ठिकाणी पुन्हा तुम्हाला अर्ज क्रमांक दिसणार आहे. तुम्हाला पुढे जाऊ या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. त्यानंतर पुढे जाऊ ऑप्शनला क्लिक केल्यावर या ठिकाणी पुन्हा पदाचे नाव शो होईल. त्यानंतर आपले नाव तुम्हाला या ठिकाणी आय ॲग्री ऑप्शनला क्लिक करायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी कॅप्चर टाकून सबमिट या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. त्यानंतर अशा प्रकारे पेमेंटचे ऑप्शन तुम्हाला समोर येतील. या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर पुन्हा या ठिकाणी इकडे क्लिक केल्यावर पुन्हा तुम्हाला प्रोसेस पेमेंट या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. प्रोसेस पेमेंट या ऑप्शनला क्लिक केल्यावर या ठिकाणी अजून भरपूर पेमेंट करायचे ऑप्शन या ठिकाणी तयार होतील. तर या ठिकाणी आपण QR कोडच्या सहाय्याने पेमेंट करूया. या ठिकाणी QR कोड ऑप्शनला क्लिक केल्यावर तुम्ही QR कोडच्या सहाय्याने या ठिकाणी 350 रुपयाचे पेमेंट करून घ्यायचे आहे.
पेमेंट कंप्लीट झाल्यावर तुम्ही ॲटोमॅटिक रिडायरेक्ट आपल्या होमपेजवर येणार आहे किंवा मग तुम्हाला डायरेक्ट तुम्ही लॉगआउट होणार आहेत. तर या ठिकाणी लॉगआउट झाल्यावर तुम्हाला पुन्हा लॉग इन करून आपली प्रिंट काढून घ्यायची आहे. त्यानंतर या ठिकाणी पुन्हा लॉग इन झाल्यावर तुम्ही या ठिकाणी पाहता की आपला फॉर्म या ठिकाणी सबमिट झालेला आहे. या ठिकाणी तुम्ही पाहता की आपलं जे पदाचे नाव आहे त्याचप्रमाणे इकडे या ठिकाणी कॅन्सलचं ऑप्शन आहे. कॅन्सल तुम्ही केल्यावर तुम्हाला फीज वगैरे परत मिळणार नाही, परंतु तुम्ही दुसऱ्या पदासाठी म्हणजे दुसऱ्या विभागात तुम्ही अर्ज करू शकता कॅन्सल केल्यावर. त्यानंतर या ठिकाणी प्रिंटचं ऑप्शन आहे आणि रिसिप्टचं सुद्धा या ठिकाणी ऑप्शन आलेलं आहे. त्यानंतर पुन्हा तुम्हाला या ठिकाणी अर्ज करायचा असेल तर तुम्हाला या ठिकाणी पुन्हा क्लिक करावं लागेल. त्यानंतर सेम प्रोसेस तुम्हाला नवीन अर्ज या ठिकाणी करता येणार आहे. सो मित्रांनो, अशा प्रकारे आज आपण A to Z प्रोसेस पाहिली असून जर का तुम्हाला व्हिडिओमध्ये काही अडचण आहे तसेच कमेंट बॉक्समध्ये कळवा, त्याचा रिप्लाय तुम्हाला अवश्य देण्यात येणार आहे. आणि चॅनलवर जर का नवीन आले असाल तर अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.